सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक सुखद आणि अद्भुत घटनांचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रकल्प पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये फार उत्साह आणि जोशानं काम करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये काम करत असाल तर तुमच्या गुंतवणुकीतनं तुम्हाला चांगला नफा होईल. तुमच्यासाठी व्यवसायामध्ये पैसे कमवण्याचे अनेक मार्ग उघडतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये खूप यशस्वी व्हाल. आज तुमचा दिवस तुमच्या पार्टनरसोबत रोमॅन्सनं भरलेला असेल. आज तुम्ही त्यांच्यासोबत एका रोमॅन्टिक डिनर डेटवर जाऊ शकता आणि तुमच्या दोघांचं नातं हे अधिक घट्ट करू शकता. तुम्ही दोघेही एकमेकांसोबत प्रणयाचे आनंदानं क्षण घालवाल आणि तुमच्या भविष्यासाठी नवीन योजना बनवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत कठीण राहू शकतो. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आजपासून तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागेल, नाहीतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडनं आनंदाची बातमी मिळू शकते. पार्टनरसोबत तुमचं नातं हे मजबूत होईल. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतील आणि तुमची प्रशंसा होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आज एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणतंही काम तुम्ही जास्त उत्साहामध्ये करू नका, अन्यथा तुम्हाला चुकीचं समजलं जाऊ शकतं. महत्त्वाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा आणि तुमच्या उत्पन्नाचं आणि खर्चाचं बजेट तयार करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण राहू शकतो. आज तुम्हाला तुमच्या नेहमीच्या कामांमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल, नाहीतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून एखादं खास गिफ्ट मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्रेम अनुभवायला मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामामध्ये फार व्यस्त असतील आणि तुमची प्रशंसा देखील होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला सापडेल. तुमच्या विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. त्यांच्या चाली तुम्ही समजून घ्या. खास करून आज तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती तुमचं मत देण्याची गरज नाही. कुटुंबातील जबाबदार मुद्द्यांवरती तुम्ही विचार करा. तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, कारण अतिराग तुम्हालाच नुकसान पोहोचवू शकतो. आज खास करून तुमच्या खर्चावरती तुम्ही लक्ष ठेवा. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीवरती लक्ष ठेवावं लागेल आणि तुमच्या खर्चाचं नियोजन करावं लागेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण राहील. तुम्हाला आज त्यामुळे सावध राहावं लागेल आणि तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मिळेल, त्यामुळे चुका सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज तुम्हाला तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यांना मदत करण्याचाही तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घेण्याचीही संधी मिळू शकते.
तुम्ही तुमच्या कामामध्ये आज यशस्वी व्हाल आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये पुढे जाण्याची ही संधी मिळेल. शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या लोकांनाही आज चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामात मोठं यश मिळेल आणि तुम्हाला खूप सारा आर्थिक लाभ होईल. तुम्हाला तुमच्या पार्टनर आणि कुटुंबासोबत चांगले संबंध ठेवावे लागतील. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर देखील नियंत्रण हे ठेवावं लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड कराल. तुम्हाला तुमच्या मनोरंजनावरती देखील काही पैसे हे खर्च करावे लागतील. आज लग्नासाठी योग्य असलेल्या लोकांना चांगले प्रस्ताव येतील आणि तुम्ही तुमची भावी जीवनसाथी निवडण्यासाठी तयार होऊ शकता. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा घरासाठी काही नवीन सामान खरेदी करू शकता. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना 108 वेळा जपमाळेचा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण आहे. दिवसभर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कामामध्ये लक्ष ठेवा आणि तुमचे विचार स्पष्ट ठेवा. तुमच्या भावनांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. आजूबाजूच्या लोकांची तुम्ही मदत करा आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याचाही प्रयत्न करा. कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक विचार ठेवा. वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. पैशांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस चांगला आहे, परंतु विचारपूर्वक खर्च करा. वेळेवरती तुम्ही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि ध्येय मिळवण्यासाठी मेहनत करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण राहू शकतो. तुमच्या कामाच्या परिणामांबद्दल तुम्ही सावध राहा. विरोधकांपासून तुम्ही दूर राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची मात्र गरज नाही. घरामध्ये वाद झाले तर शांत राहून ते मिटवा. तुमच्या रागामुळे तुमचं काम बिघडू शकतं. आज तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याची तुम्हाला गरज आहे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही थोडा वेळ घालवा. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडासा आराम मिळू शकतो. शांत राहण्याची तुम्हाला आज गरज आहे. आज तुमचा खर्च जास्त होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही खर्चावर लक्ष ठेवा. आजचा दिवस हा तुम्ही समाधानानं घालवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये आज व्यस्त राहाल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या, कारण नकळतपणे तुमचं आरोग्य बिघडू शकतं तुमच्या वाईट सवयींमुळे. नातेवाईकांकडनं खास भेट तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्यात प्रेम वाढेल. नोकरी करणारे लोक कामामध्ये व्यस्त असतील आणि त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. जास्त उत्साहानं कुठलंही काम करू नका, कारण लोक तुमचा उत्साह चुकीचा समजू शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याने प्रभावित होतील. बॉस तुमच्या कामाची स्तुती करू शकतात, जे तुमच्यासाठी खूप मोठं यश असेल. आजचा दिवस तुमच्या नात्यांसाठी खूप चांगला आहे. लोकांसोबत तुमचा संपर्क वाढेल, जो तुमच्यासाठी सुखद असेल. मित्रांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल आणि कोणीही तुमच्यावर नाराज होणार नाही. तुम्ही आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही.
व्यवसायामध्ये नवीन योजना स्वीकारल्यानं तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमच्या कामामध्ये प्रगती होईल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला तुमच्या कामामध्ये फार यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाच्या शैलीनं खूप खुश होतील आणि तुम्ही त्यांना प्रभावित करू शकाल. बॉस तुमच्या कामाची स्तुती करतील. तुमच्या नात्यांमध्ये तुमचा खूप चांगला वेळ जाईल. लोकांसोबत तुमचा संपर्क वाढेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या मैत्रीमध्ये एका सुंदर प्रेमाची सुरुवात होऊ शकते. आरोग्याची कुठलीही मोठी समस्या जर नसेल आणि तुम्ही तुमच्या कामावरती पूर्ण लक्ष जर केंद्रित केलं तर यश तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना लागू करण्यासाठी आणि त्या पुढे नेण्यासाठी यशस्वी व्हाल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण राहू शकतो. कामामध्ये जास्त वेळ आणि जास्त प्रयत्न करावे लागतील. सावध राहा, कारण मित्र आणि कुटुंबांच्या करारांवरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायामध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते, परंतु प्रयत्न करत राहा. काही लोकांशी तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल आणि काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्नही करावे लागतील. तुमच्या पार्टनरशी तुम्ही संवाद साधा आणि तुमचं नातं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि सर्व कामं धैर्यानं पूर्ण करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि मित्रांनो, असंच राशी भविष्य तुमचं रोज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली लाल रंगाचं बटन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे रोज नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.